गुडघे दुखत असतील, गुडघ्यांचा त्रास हल्ली खूप पाहिजे विचारलं तर बऱ्यापैकी कंबर आणि गुडघेसाठी सगळे हात वर करतील. तर गुडघे दुखीचा त्रास असेल, बघा गुडघे दुखण्याचे खूप काही कारणं असतात. त्यात जर वजन वाढलं असेल तर तो गुडघ्यांवर लोड येतो. प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा गुडघ्यांवर लोड येतो. जर ट्विन्स असतील तर हेवी वजन असतं, अशा वेळेला तर जास्तच गुडघ्यांवर लोड येतो आणि तो त्रास मग नंतर जायला लागतो. शाळेतल्या लहान मुलांचं सुद्धा गुडघे दुखतात, माहिती आहे का? त्याचं कारण काय असेल? तुम्ही हसाल मी कारण सांगितलं तर. शाळेतल्या लहान मुलांचे सुद्धा हल्ली गुडघे दुखतात कारण त्यांचं कारण आहे की हेवी बॅग. पूर्वी एवढी बॅग जड होती का तुमच्या वेळेला? एकच वही सगळ्या विषयाला आलटून पालटून पालटून. आज आमच्या एका विषयाच्या 2-2 वह्या असतात मुलांकडे. एक घरचा अभ्यास, एक स्कूलचा अभ्यास. आज एवढं त्या लहान छोट्याशा बाळाच्या पाठीवर वजन असतं, त्याची भार त्याचा गुडघ्यांवरच जातो ना पूर्ण. आणि तुम्ही म्हणाल ही काय सांगते, मी काही सांगत नाही, मी आहे ते सांगते. पण ही सत्यता आहे. गुडघ्यांवरती याचा लोड येतो, मग गुडघे दुखायला लागतात. गुडघ्यांच्या पाठीमागे दुखतं, गुडघ्यांच्या पुढे दुखतं, हळूहळू गुडघा बदलायला जातो, इथपर्यंतचे प्रॉब्लेम वाढतात. आणि पूर्वी बघा, तुम्ही म्हणाल बायका पहिला 4-4 किलोची बाळं होती पूर्वी, त्यांचे कुठे गुडघे दुखत होते? पण त्यांचा खाना तसा होता, त्यांची ती जीवनशैली तशी होती, त्यांचं खाणं प्रॉपर होतं. आज आम्ही काय खातो? पिझ्झा आणि बर्गर शिवाय काय खात नाही. बाहेर गेलो की पहिला पिझ्झा. सकाळी नाश्ता आमची आई काय करते? 2 मिनिटात मॅगी, 2च मिनिटात, 3रा मिनिट पण लावत नाही. पण या नाश्त्यामुळे, या जीवनशैलीमुळे इथली एखादी मुलगी पुढे येऊन बोल म्हटलं तर तोंड जरा सुद्धा उघडणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवते. पण बर्गर खायला नेल्यावर मात्र म्हशीसारखं तोंड उघडेल. ही बदललेली जीवनशैली. तर याच्यामुळे हे सगळे त्रास होतात. मग गुडघे बदलायला लागतात, हे बरेच 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 त्रास होतात. तर याच्यासाठी तुम्हाला ड्रायफ्रूटचा लाडू तुम्ही खाऊ शकता. हाडं दुखतात, गुडघे दुखतात, बरेच काही प्रकार असतात. ड्रायफ्रूटचा लाडू खाऊ शकता, किंवा जर गुडघे जास्त दुखत असतील तर त्याच्यावरती लेप लावायचा आहे बटाट्याचा. बटाटा उकडायचा आहे, बटाटा ॲज इट इज बटाटा उकडायचा आहे आणि त्याचा गरम गरम लेप गुडघ्यांवरती लावायचा आहे. तरी सुद्धा गुडघे दुखायचे कमी येतात. हा, पण जास्त प्रमाणात जास्त त्रास असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावाच लागेल. पण तो सल्ला घेत असताना योग्य डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. शक्यतो आयुर्वेदिक मध्ये जा, त्याचं ऑपरेशन करायला लागू नये म्हणून. आयुर्वेदिक मध्ये जा, साईड इफेक्ट होणार नाही. त्याला काही ऑइल्स असतात, थोडे दिवस घरी ट्राय करायचं. घरी ट्राय करून सुद्धा जर राहत नसेल तर मात्र दवाखान्यात जा, जवळच्या वैद्याकडे दाखवा. आयुर्वेदिक मध्ये शक्यतो जाऊन हे सगळे उपचार करून घ्या. हे सगळे करा. आणि त्याच्यासोबत मी माझ्याकडचा एक आमच्या हॉस्पिटलमध्ये होणारा उपाय सांगते. आता एवढं आलं तर माझं सांगायलाच पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे ना? नाहीतर मग माझं येऊन काही फायदा आहे का असं वाटत असेल तर तसं नाहीये. पण तुमच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. माझ्या सेंटरमध्ये गुडघेदुखी बदलायची असू दे किंवा काही असू दे, कंबर दुखते, मणक्यात गॅप आहे, झीज झाले, काहीही असू दे, फक्त 5च दिवस तुम्हाला यावं लागतं. 5 दिवसामध्ये तुम्हाला चालताही येत नसेल तर तुम्ही पळत जा, एवढा रिझल्ट आमच्याकडे आहे. कुठलंही ऑपरेशन नाही. आणि आमच्याकडे म्हणण्यापेक्षा आयुर्वेदाकडे हे रिझल्ट आहे, निसर्गामध्ये हे रिझल्ट आहे. वेगवेगळे लेप असतात, त्याला थेरपी द्याव्या लागतात. फक्त गोळ्या औषधं खाऊन बघा, गोळ्या औषधी तेवढा पुरतं थांबवतात. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल, किती गोळ्या औषधं खाल्ली की तेवढा पुरतं थांबतं, नंतर चालू होतं. पण फक्त गोळ्या औषधं न खाता त्याला थेरपी गरजेची असते. आपल्याला ऑपरेशन करायचं नाही, पण थेरपी तरी घ्यावी लागते. थेरपी घेतल्यानंतर फक्त 5 दिवसामध्ये खूप छान फरक पडतो. काही गरज पडत नाही गुडघा बदलायची. लाखांची ऑपरेशन फक्त काही हजारामध्ये आपण बरं करू शकतो. तर म्हणून म्हटलं, तुम्ही योग्य सल्ला घ्या, योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही कुठलाही त्रास असतो, एवढ्या पुढे म्हणजे एवढ्या फास्ट आयुर्वेद गेलाय. आयुर्वेद तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, हे काही माझं नाहीये, बरोबर ना? निसर्गामध्ये निसर्ग आपल्याला सगळं, कॅन्सर पर्यंतची औषधं निसर्ग सांगत असतो. तुम्ही बघा, तुम्हाला कॅन्सर पासून थोडं प्रिकॉशन घ्यायचं असं वाटत असेल, हळद घ्यायची आहे, नॅचरल हळद. हळद घ्या, हळदीवरती थोडंसं पाणी टाकून छोटासा हरभऱ्याच्या डाळीसारखा छोटासा फक्त त्याचा गोळा करायचा, सकाळी कोमट पाण्यासोबत गिळून टाकायचं, झालं. एक 3 महिने गेला तर तुम्हाला वर्षभर काही करायची गरज नाही. 3 महिने जरी कंटिन्यू केलं तरीही खूप, म्हणजे तुम्हाला काहीही करावं लागणार नाही, एवढा छान रिझल्ट असतो. प्रिकॉशन म्हणून घ्यायला काय हरकत आहे, त्याला काय पैसे लागतात का? हळद असते आपल्याकडे.
हे असे खूप सारे उपाय निसर्गामध्ये आहेत, फक्त आपल्याला ते कळायला पाहिजेत, आपण ते करायला पाहिजे.